नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण बघणार आहोत गौरी गणपती यांचं आगमन आणि आगमन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत गौरी महालक्ष्मी यांचे आगमन, पूजा व घरामधलं सर्व वातावरण व महालक्ष्मीचे डेकोरेशन सर्व काही आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। तरी आपण सर्वांनी हा ब्लॉग बघावा व नक्कीच लाईक करावा। गौरी ही गणपतीची आई आहे। गौरीला लक्ष्मी असे म्हणतात आणि ती पार्वतीचेच रूप मानली जाते। काही परंपरांमध्ये गौरीला गणपतीची बहीण किंवा पत्नी देखील मानली जाते। गौरी ही घरात सुख, समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानली जाते आणि तिच्या पूजनाने पतीला दीर्घायुष्य लाभते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो असा सर्वांचा विश्वास आहे। भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या गौरीचे व्रत हे ज्येष्ठा गौरी या नावाने प्रसिद्ध आहे। गणेशाचे व गौरीचे हे एकत्र आगमन निश्चितच त्यांच्यातील ऋणानुबंध दर्शवत असते। महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्रच गौरी गणपतीचे आगमन होते। गणेशासोबतच येणाऱ्या या गौरी कधी गणेशाची पत्नी म्हणून तर कधी भगिनी किंवा महत्त्वाचे म्हणजे माता म्हणून येतात। जेव्हा गौरी गणपती यांचे आगमन होते तर घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होते। घरातील सर्वच मंडळी एकदम उत्साहात असतात, आनंदात असतात आणि सर्व कामाची लगबग चालू असते। प्रथम सर्व घराची स्वच्छता करतात पूर्णपणे। मग गौरी गणपतीचे आगमन होत असताना त्यांना खूप चांगली सजावट करतात। गौरी पार्वतीचे एक नाव महालक्ष्मी आहे। गावगड्यात लक्ष्मी आई म्हणून सर्वार्थाने रूढ शब्द संबंध महाराष्ट्रात हे नाव पूर्वापार वापरला जातो। लक्ष्मी आईचे वाहन नंदी आहे। ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते। गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर वर्णाची, तर ज्येष्ठा गौरी पूजन असा उल्लेख भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठ नक्षत्राला गौरी पूजन होते। ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व त्यांना महानैवेद्य दाखवतात। दुसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात। गौरी लादवी या भारतात असंख्य नावे आहेत। त्यापैकी गावगड्याला तिला लक्ष्मी आई वा महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरीही म्हणतात। हे सर्व गोष्टी खऱ्या, परंतु आपण ज्येष्ठा गौरी का मानतो, का त्यांची पूजा करतो, तर आपण आता ते बघूया। एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली। त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला, त्यांना मारले व त्यांना शरण आलेल्या स्त्रियांच्या पत्नींना व पृथ्वीवरील सर्वच प्राणी पक्षी सर्वांना सृष्टीला महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापला सौभाग्य प्राप्त झाले। म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करून त्यांना आशीर्वाद देतात व त्यांना महानैवेद्य देतात। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सर्व शेतकरी कुटुंबातील सर्वजण आहोत। भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो। शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात। त्या राशी म्हणजेच लक्ष्मी। लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा असतो आणि भूमीची सुफलीकरणाचा, सुपीक होण्याचा हा एक त्यांच्याकडून मागणी करण्यात येते। अनेक असे धान्याचे दिवे लावून घरामध्ये रोषणी करण्यात येते व आमच्या घरामध्ये सदैव तुझा आशीर्वाद प्रकाश राहो, लक्ष्मी राहो ही अशी सर्वांकडून मागणी करण्यात येते। 3 दिवसांचा हा सण असतो। पहिल्या दिवशी गौरीला आमंत्रण देतात
त्यांची मांडणी करतात, त्यांची पूजा करतात, हळदी कुंकू वाहतात, नैवेद्य देतात. दुसऱ्या दिवशी हे सर्व आरती पूजा हे असते व तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात. घरातील सर्व मंडळी या दिवशी एकत्र येतात व मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. स्त्रियांचा या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील असतो आणि दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्यात येते. पुरणपोळी, ज्वारीची पिठाची आंबील, आंबाडाची भाजी, 16 भाज्यांचा एकत्र भाजी, देवे फळ वगैरे पदार्थाचा नैवेद्यात समावेश असतो. असा हा मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मी सचिन कापुरे, लोणार. धन्यवाद.